वर्षांनंतर अखेर पवनराजे हत्या या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। जवळपास 20 वर्ष लोटलेली आहेत आणि त्यानंतर आज या निकालाचं वाचन होतं आणि हा निकाल लागलेला आहे। सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे निंबाळकर कुटुंबियांना हा एक प्रकारे मोठा धक्का म्हणावा लागेल। खरं तर सचिन हा जो साक्षीदार आणि त्याची जी साक्ष होती ती ग्राह्य धरता येणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारे सीबीआयच्या या तपासावरतीच कोर्टानं बोट ठेवत हा निकाल दिलाय असं म्हणायचं का? नक्कीच आपण बघतोय की सूरज हा सकाळपासून ह्या प्रकरणाचा कोर्टामध्ये राहून हा निकाल ऐकत होता। सूरज, काय झालं, कोणत्या आधारावरती कोर्टाने आपला फैसला सुनावला? खरं तर आज कोर्टामध्ये प्रामुख्याने ही संपूर्ण जर केस पाहिली तर एका माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती उभी होती, जी गेली अनेक 20 वर्षांपासून हा संपूर्ण खटला प्रलंबित होता। कळंबोली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आधी तपास केला, त्याच्यानंतर हा तपास नवी मुंबईच्या गुन्हे शाखेकडे गेला आणि मग सीबीआयकडे। एकूणच 128 जबाब या संपूर्ण प्रकरणात नोंदवण्यात आले। मात्र जो माफीचा साक्षीदार होता तो म्हणजे आरोपी नंबर 4 पिरामल जैन याने वेळोवेळी ज्यावेळी पोलिसांना किंवा सीबीआयला दिलेल्या माहितीमध्ये जबाबामध्ये अनेक तफावती या निर्माण झालेल्या आहेत आणि याच जबाबींचा आधार घेत न्यायालयाने संशयास्पद आरोपींवरती गुन्हे दाखल करता येऊ शकत नाही, त्यांच्यावर गुन्ह्याचा ठपका होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता केली जात असल्याचं स्पष्ट केलं। खरं तर पिरामल जैन हे या संपूर्ण प्रकरणातीलच आरोपी होते, मात्र जवळपास त्यांच्या संदर्भात देखील जबाब नोंदवताना किंवा या संदर्भात निरीक्षण नोंदवताना न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की पिरामल जैन यांना अटक केल्यानंतर त्यांना 15 दिवस पोलिसांकडनं त्यांना ताब्यात घेतलं तरी त्याची कुठलीही नोंद करण्यात आली नाही। त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांची औषधं बंद करण्यात आली, कुटुंबियांना मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि यानंतरच पिरामल जैन हे माफीचे साक्षीदार बनले। त्यामुळे या संदर्भात आरोपींचे जबाब घेतले, त्याच्यात देखील अनेक त्रुटी राहिला। जो तपास सीबीआयने केला त्यावर देखील कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, बोट ठेवलेले आहे। नक्कीच ज्या संदर्भात कोर्टाने ताशेरे ओढले त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर जो जबाब नोंदवला होता त्यावरती प्रश्न उपस्थित केले। सीडीआर आरोपींचं निघणं महत्त्वाचं होतं, त्या संदर्भात कुठलीही दक्षता ही घेतलेली नव्हती सरकारी पक्षाकडनं। त्याच्यानंतर गाडी जी हत्येत वापरण्यात आलेली गाडी होती त्या संदर्भात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाहीये। मुळात म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्यावेळी माफीचे साक्षीदार म्हणून पिरामल जैन यांची साक्ष नोंदवण्यात आली, या संपूर्ण साक्ष्यामध्ये तफावती या मोठ्या प्रमाणात होत्या। पहिल्या जबाबात वेगळी साक्ष, दुसऱ्या जबाबात वेगळी साक्ष, अशामुळेच कुठेतरी ही केस कमकुवत झाली होती। त्यामुळे जो माफीचा साक्षीदार ज्या आधारावरती ही केस 20 वर्ष न्यायालयात सुरू होती, हा माफीचा साक्षीदारच वारंवार खोटं बोलत होता किंवा त्याची साक्ष ही ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, यामुळेच कुठेतरी हा धागाच कमकुवत होता। त्यामुळेच आज न्यायालयाने जब्बल 20 वर्षानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना निर्दोष मुक्तता करत न्यायालयाने निकाल दिलेला आहे। खरं तर या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात देखील ओमराजे निंबाळकर यांनी धाव घेतली होती आणि त्यामुळेच रायगड कोर्टाकडे सुरू असलेला हा खटला या ठिकाणी सेशन्स कोर्टात आला होता आणि सेशन कोर्टात इतके वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची ओमराजे निंबाळकर इथे उपस्थित होते, त्यांचं कुटुंबीय होतं, त्यांची बॉडी लँग्वेज कशी होती? जे पद्मसिंह पाटील होते ते व्हीलचेअरवरती होते, निकालानंतर त्यांची बॉडी लँग्वेज कशी होती? खरं तर दोन्ही कुटुंबीय हे भावुक होते आणि नेमका निकाल काय येणार याची उत्सुकता प्रत्येकामध्ये होती। तेवढा चेहऱ्यावरती नर्वसनेस हा देखील दिसलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। आजारी असलेले पद्मसिंह पाटील हे व्हीलचेअरनं आलेले होते, 2 नातू सोबत होते, तर मुलगा राणा जगजित सिंग पाटील हे देखील त्यांच्या सोबत होते। तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर, त्यांच्या पत्नी, आई आणि दुसरा काझी जे चालक होते त्यांचं कुटुंबीय हे देखील कोर्टात आमने सामने होतं। दोघांनाही प्रतीक्षा होती न्यायाची, मात्र न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे हा पाहता दोन्ही कुटुंबियांमध्ये म्हणजेच पद्मसिंह पाटील यांनी तर सुटकेचा श्वास सोडला असं म्हणावं लागेल। मात्र कुठेतरी ओमराजे निंबाळकर आता पुढे काय दाद मागतात आणि कुठल्या अर्जावरती पुन्हा न्यायालयात दाद मागतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। एकूणच राजकीय घडामोडी पाहता ओमराजे सध्या चर्चेतले आहेत। सीबीआयसाठी देखील हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण त्यांच्या तपासावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांचे मोबाईल जप्त केले नाही, त्यांचे सीडीआर काढले गेले नाही, एवढी मोठी चूक देशातली सगळ्यात मोठी तपास यंत्रणा आहे आणि त्यांच्याकडून एवढी मोठी चूक होणं अपेक्षित आहे। खरं तर 2009 हे संपूर्ण प्रकरण पाहता सत्ताधारी त्या ठिकाणी होते आणि सत्ताधारी पक्षातल्या माजी आमदारांसंदर्भात ही घटना घडलेली होती, त्यामुळे उत्सुकता सर्वांनाच होती। या एकूणच घटनेमध्ये ज्या पद्धतीने सीबीआयकडनं तपास व्हायला हवा होता किंवा नवी मुंबई पोलिसांकडनं कळंबोली पोलिसांकडनं तपास व्हायला हवा होता तो घेतला गेला नाही। यामधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे घटनेनंतर
आरोपींचे मोबाईलच ताब्यात घेण्यात आले नव्हते. हे एक महत्त्वाचं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं होतं. याचबरोबर